बातमी आहे पालघरमधून। नालासोपारा पूर्वेला अवैध फेरीवाल्यांची गुंडगिरी पाहायला मिळते। किरकोळ कारणावरून एका दुकानामध्ये घुसून तोडफोड करण्यात आली आहे। पोलीस ठाण्याच्या 50 मीटर अंतरावरती दुकानामध्ये ही तोडफोड केली गेली आहे। दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झाले। किरकोळ कारणावरून आपण बघतोय एका दुकानामध्ये शिरत ही तोडफोड करण्यात आली। माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडनं। मनोज, अतिशय निंदनीय घटना म्हणावी लागेल की थेट एका तरुणावर जीवघेणा हल्ला सुद्धा करण्यात आलाय। नक्कीच तज्ञा ही नालासोपारा स्थानकाच्या पूर्वेतील घटना आहे। या ठिकाणी बाप्पा सीताराम मार्केट हे आचोळे रोडवर आहे आणि बाजूलाच तुळींज पोलीस ठाण्याची चौकी देखील आहे। मात्र या ठिकाणी जे फेरीवाले आहेत ते अत्यंत उद्दाम असे आहेत आणि छोट्या छोट्या कारणांवरून मोठे वाद होत असतात। पूर्ण जो लोकांना चालण्यासाठी फुटपाथ असतो, हा फुटपाथ देखील या फेरीवाल्यांनी काबीज केलेला आहे आणि किरकोळ कारणावरून एका दुकानदाराशी वाद झालेला। त्यावेळी या दुकानाच्या जो सामान होतं ते या हल्लेखोरांनी घुसून तोडफोड केली आणि परिसरात पूर्ण दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं होतं। मात्र असं घडून देखील पोलिसांकडून या ठिकाणी कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नाही आणि काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी एका तरुणावर देखील क्षुल्लक कारणावरून जीवघेणा हल्ला झाला होता। त्यामुळे एकंदरीत पोलिसांच्या भूमिकेवर आणि वसई विरार महानगरपालिकेच्या जे अधिकारी कर्मचारी आहेत यांच्या देखील भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर वारंवार होणारे असे राडे आहेत आणि यावरती आता अर्थातच प्रशासनाने आणि पोलिसांनी सुद्धा हे राडे होऊ नये त्यासाठी लक्ष घालणं गरजेचं आहे।